नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फार्मटेक राहुल चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत नांगरणीची योग्य वेळ कोणती, दरवर्षी खोल नांगरणी करणे खरंच गरजेचे आहे का, आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नांगरणीची खरी वेळ। अनेक शेतकरी एप्रिल मे महिन्यात जमीन तापवण्यासाठी खोल नांगरणी करतात। यामुळे काही प्रमाणात कीड आणि बुरशी कमी होण्यास मदत होते। पण वैज्ञानिकांच्या मते नांगरणीची खरी योग्य वेळ म्हणजे पीक काढणीनंतर जमिनीत योग्य ओलावा असताना। कारण ओलसर जमिनीत नांगरणी केल्यास माती भुसभुशीत होते, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढते, मुळांची वाढ चांगली होते। दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे का? पूर्वी प्रत्येक वर्षी खोल नांगरणी केली जायची, पण आता अनेक कृषी तज्ञ सांगतात की दरवर्षी खोल नांगरणी करण्याची गरज नसते। गरजेनुसार 2 ते 3 वर्षातून एकदा खोल नांगरणी केली तरी चालते। जास्त नांगरणीमुळे जमिनीची रचना खराब होऊ शकते, सेंद्रिय कर्ब कमी होतो, ओलावा पटकन निघून जातो। जमिनीचे आरोग्य कसे सुधाराल? फक्त नांगरणी करून जमिनीचे आरोग्य सुधारत नाही, जमिनीत असलेले मित्र जीवाणू टिकवणे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी कुजलेले शेणखत वापरा, सेंद्रिय खतांचा वापर वाढवा, पिकांचे अवशेष जाळू नका, जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवा। यामुळे जमीन सुपीक राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते। पिकानुसार मशागत। प्रत्येक पिकासाठी सारखी मशागत योग्य नसते। उदाहरणार्थ आंबा, डाळिंब यांसारख्या बहुवार्षिक पिकांसाठी पूर्ण जमीन नांगरण्याची गरज नसते, तर केळी, पपई यांसारख्या पिकांसाठी फक्त लागवडीच्या भागात मशागत केली तरी पुरेसे असते। यामुळे जमिनीची धूप कमी होते, मातीची रचना टिकून राहते, खर्च कमी होतो। मित्रांनो, पारंपरिक पद्धती आंधळेपणाने वापरण्यापेक्षा आपल्या जमिनीची स्थिती, ओलावा आणि पिकाची गरज पाहूनच मशागत करा। योग्य वेळी योग्य मशागत केल्यास खर्च कमी होईल, जमीन सुपीक राहील आणि उत्पादन वाढण्यास मदत होईल। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फार्मटेक राहुल या चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा। धन्यवाद।